माहेरचे ओझे आणि अनपेक्षित लग्न. मी जगातील त्या दुर्दैवी मुलींपैकी एक होते, जिच्या डोक्यावरून लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले होते. माझी आईही माझ्यावर फारशी माया करत नव्हती. कधीतरी पोटच्या मुलीवर दया यायची म्हणून ती मला जवळ करायची, पण तिच्यासाठी मी एक ओझंच होते. माझ्या नशिबात प्रेमाची सावली नव्हती, म्हणूनच वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी तिने माझे लग्न ठरवून टाकले. माझ्या मामीने तिच्या मुलासाठी म्हणजेच माझ्या चुलत भावासाठी मला सून म्हणून पसंत केले. मामीला तिच्या सुशिक्षित आणि कर्तबवान मुलासाठी खूप श्रीमंत आणि देखणी सून हवी होती, पण मी तर एक गरीब मुलगी होते. माझ्याकडे हुंडा द्यायला पैसे नव्हते आणि दागिनेही नव्हते. माझ्याकडे जे काही होते ते म्हणजे माझे अथांग सौंदर्य. मी खूप सुंदर होते, इतकी की जेव्हा आरशात स्वतःला पाहायचे तेव्हा मलाच आश्चर्य वाटायचे की ही खरोखर मीच आहे का. माझे डोळे, माझे ओठ, माझा चेहरा, मी स्वतःच्याच सौंदर्याकडे पाहत राहायचे. पण माझे हे रूप घराच्या आणि स्वयंपाकघराच्या कामातच अडकून पडले होते. मामीचा मुलगा रोहन माझ्या रूपावर वेडा झाला होता. त्याने मामीला स्पष्ट सांगितले की लग्न करेन तर फक्त माझ्याशीच. 2 वर्ष हा वाद चालला आणि मामीचा सगळा राग माझ्यावर निघाला. त्यांना वाटले की मीच त्यांच्या मुलाला जाळ्यात ओढले आहे. मी नेहमी घाबरलेली असायचे आणि देवाकडे प्रार्थना करायचे की माझे कुठेतरी लग्न होऊन मी या घरातून बाहेर पडावे. मला रोहनशी लग्न करायचे नव्हते, कारण तिथे राहणे म्हणजे पुन्हा त्याच छळाला सामोरे जाणे होते. त्याच वेळी माझ्यासाठी सातारा शहरातून आनंद नावाच्या मुलाचे स्थळ आले. मामीने तातडीने होकार दिला. चटमगनी पटब्याह या न्यायाने आमचे लग्न झाले. आनंदच्या घरच्यांनी हुंड्यापोटी 1 रुपयाही घेतला नाही. उलट माझे कपडे आणि दागिनेही त्यांनीच केले. मला खूप आनंद झाला की मला किती चांगले सासर मिळाले, ज्याची कोणतीही मागणी नव्हती. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या आनंदावर विरजण पडले. लग्नाच्या रात्री मी नवरीच्या रूपात नटून थटून बसले होते. आनंद खोलीत आला. माझा चेहरा घुंगटाने झाकलेला होता. तो माझ्या जवळ येऊन बसला, पण मला काहीतरी विचित्र जाणवले. त्याने मला विचारले, तू दिसायला कशी आहेस? मी हळूच म्हटले, तुम्हीच घुंगट बाजूला करून पाहा ना. पण तो माझ्याकडे न पाहता समोरच्या भिंतीकडे पाहत हसला. त्याचे ते हसणे खूप विचित्र होते. मला वाटले की कदाचित त्याचे कोणावर तरी प्रेम असेल आणि घरच्यांच्या दबावाखाली त्याने माझ्याशी लग्न केले असेल. मी धीर करून विचारले, तुम्ही या लग्नामुळे खुश नाही आहात का? तो पुन्हा तसाच हसला. माझे मन एका खोल दरीत कोसळल्यासारखे झाले. मी विचार केला की त्याने एकदा माझा चेहरा पाहिला तर तो जुन्या सगळ्या गोष्टी विसरून जाईन, कारण मी खूप सुंदर होते. पण तो ड्रेसिंग टेबलकडे पाहत होता. माझ्याकडे नजर उचलूनही पाहायला तो तयार नव्हता. अचानक तो म्हणाला, मला माफ कर, मी तुला पाहू शकत नाही. मी जन्मांध आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या स्वप्नांचा महाल एका क्षणात पत्त्यासारखा कोसळला. मी काय विचार करून आले होते आणि मला काय मिळाले? जो माणूस पाहूच शकत नाही, तो माझ्या सौंदर्याची किंमत काय करणार? त्याला तर चालण्यासाठीही आधाराची गरज होती. माझ्यासोबत खूप मोठा धोका झाला होता. मी रागाच्या भरात उठले आणि सासूबाईंना जाब विचारला, तुम्ही एका सुंदर मुलीसोबत इतका मोठा दगा कसा केला? सासूबाई म्हणाल्या, आम्ही काहीच लपवले नाही. तुझ्या मामीला आनंदच्या अंधत्वाबद्दल सर्व माहीत होते. तिनेच आम्हाला सांगितले की तू या लग्नासाठी तयार आहेस. मला मामीचा प्रचंड राग आला. तिने स्वतःच्या मुलापासून मला दूर करण्यासाठी मला या अंधारात ढकलले होते. आता माझ्याकडे मागे जाण्याचा कोणताही रस्ता नव्हता. मी रात्रभर रडत राहिले आणि आनंद शांतपणे झोपी गेला. दिवस सरत गेले, पण माझे सासरच्या घरात मन लागत नव्हते. मी अवघ्या 20 वर्षाची सुंदर मुलगी होते आणि माझ्या नशिबात हा अंधार आला होता. आनंद खोलीत माझ्या रडण्याचा आवाज ऐकून मला समजवण्याचा प्रयत्न करायचा, पण मला त्याचा राग यायचा. माझी वृत्ती नकारात्मक झाली होती. काही दिवसांनी आनंद एका कामानिमित्त शहराबाहेर गेला. तो ड्रायव्हरसोबत गेला आणि मी घरात एकटीच होते. मध्यरात्री मला खूप तहान लागली, म्हणून मी पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात आले. अचानक मागून एका माणसाने माझ्या तोंडावर हात ठेवला, जेणेकरून मी ओरडू नये. तो माझ्या कानात म्हणाला, तू खूप सुंदर आहेस. जेव्हापासून मी तुला पाहिले आहे तेव्हापासून मी तुझा दिवाना झालो आहे. तुझा नवरा घरी नाही आणि तो तर अंध आहे.
मी नेहमी माझ्या खोलीच्या खिडकीतून तुला गॅलरीत उभे राहिलेले पाहायचो. मला वाईट वाटते की तुझ्यासारख्या सुंदर मुलीचे लग्न अशा माणसाशी झाले जो तुझे रूप पाहू शकत नाही. त्याच्या तोंडावर मार्क्स होता. खरं तर मला राग यायला हवा होता, पण त्या परिस्थितीत जेव्हा माझ्या सौंदर्याचे कौतुक कोणीच करत नव्हते, मला त्याचे बोलणे ऐकून एक वेगळाच आनंद मिळाला. मी विचारले, तू कोण आहेस? तो म्हणाला, मी तुझा शेजारी आहे आणि तुझ्यावर प्रेम करतो. त्यानंतर तो रोज रात्री चोरून माझ्या खोलीत येऊ लागला. आम्ही तासनतास गप्पा मारायचो. तो माझ्या सौंदर्याची स्तुती करायचा आणि मी ते ऐकत राहायचे. मी त्याला अनेकदा नकाब हटवायला सांगितला, पण तो म्हणाला की वेळ आल्यावर दाखवेन. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मला हळूहळू त्याच्या बोलण्याची सवय झाली. माझ्या आयुष्यात ज्या कौतुकाची कमतरता होती ती तो पूर्ण करत होता, पण माझ्या बुद्धीवर जणू सैतानाने पडदा टाकला होता. आपला नवरा अंध आहे म्हणून आपण एका परक्या पुरुषाला रात्री खोलीत घेत आहोत याचे मला भान राहिले नव्हते. एक दिवस रात्री आम्ही दोघे बोलत असताना अचानक बाहेर आनंदच्या गाडीचा आवाज आला. तो अचानक परत आला होता. तो नकाबधारी माणूस म्हणाला, तुझा नवरा आला आहे. मी खिडकीतून निघून जातो. त्याला काही दिसणार नाही. आणि तो निघून गेला. आनंद खोलीत आला. त्याने मला विचारले, तू जागीच आहेस का? मी नाराजीने हो म्हटले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागले. पण आनंद बेडवर बसून राहिला. अचानक तो म्हणाला, तुला एक गोष्ट सांगायची आहे. माझे वडीलही अंध होते आणि माझी आई खूप सुंदर होती. आईने वडिलांशी लग्न तर केले, पण ती या लग्नावर खुश नव्हती. वडिलांच्या अंधत्वाचा फायदा घेऊन आई एका परक्या पुरुषाला रोज रात्री घरात बोलवायची. माझे वडील अंध होते, पण त्यांना सगळं समजत होतं. ते काही बोलू शकत नव्हते. एका रात्री वडिलांनी त्या दोघांना रंगे हात पकडले आणि आईने घरातून पळ काढला. त्यानंतर वडिलांनी प्राण सोडले. आनंदच्या तोंडून ही कथा ऐकून माझ्या अंगावर काटा आला. ही तर हुबेहूब माझीच कथा होती. आनंद पुढे म्हणाला, मी जन्मांध नव्हतो. लहानपणी मी पाहू शकत होतो, पण आईच्या कृत्यामुळे आणि मानसिक धक्क्यामुळे माझ्या डोळ्याची रोशनी हळूहळू गेली. जेव्हा माझे तुझ्याशी लग्न ठरले तेव्हा माझ्यावर उपचार सुरू होते. लग्नाच्या 1 महिन्यानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे मला पुन्हा दिसू लागले. पण मी तुझ्या स्वभावाची परीक्षा घेण्यासाठी अंध असल्याचे नाटक करत राहिलो. पण तू काय केलेस? अवघ्या 1 महिन्यात तू मला फसवून एका आशिकाला घरात आणलेस. तुला माहीत आहे का तो नकाबधारी माणूस कोण होता? आनंदने खिशातून तो मास्क काढला आणि बेडवर टाकला. तो मास्कधारी दुसरा कोणी नसून स्वतः आनंदच होता. तो रात्री नकाब घालून आवाज बदलून माझ्या खोलीत येत होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी खोलीची लाईट लावले. आनंद माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात अंधत्व नव्हते, तर एक तीव्र वेदना आणि राग होता. तो म्हणाला, मी पाहत होतो की तू एका परक्या पुरुषासाठी स्वतःला किती सहज समर्पित करत होतीस. मला तुझा तिरस्कार वाटतोय. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते. मला स्वतःचीच प्रचंड लाज वाटत होती. मी रडू लागले आणि त्याची माफी मागू लागले. पण आनंदने शांत होऊन मला जवळ केले आणि म्हणाला, यात जेवढी चूक तुझी आहे तेवढीच माझीही आहे. मी तुझ्याशी खोटे बोललो, तुझ्यावर संशय घेतला. एक नवरी म्हणून तुला जे प्रेम आणि कौतुक मिळायला हवे होते ते मी देऊ शकलो नाही. तुझ्या मामीने तुझ्यासोबत दगा केला आणि मीही तुझ्या भावनांशी खेळलो. मला माफ कर. आम्ही दोघांनी रडून आपल्या चुकांची माफी मागितली. त्या रात्री आम्ही जुन्या सगळ्या गोष्टी विसरून एकमेकांवर विश्वास ठेवून एका नवीन आयुष्याची सुरुवात केली. आज आम्ही आमच्या सुखी संसारात खूप आनंदी आहोत. म्हणतात ना, देवाच्या घरी उशीर आहे पण अंधेर नाही. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन हृदयस्पर्शी आणि रहस्यमयी कथा ऐकण्यासाठी आमच्या आपली नाती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.